काल रात्रभर पाऊसही झालाय, त्यामुळे मुंबईमधली नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात मुंबईमधल्या दादर चौपाटीवर। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे हे उपस्थित आहेत। गिरीश, दादर चौपाटीवरती नेमकी काय परिस्थिती आहे? रविवार आहे, अनेक जण सकाळ सकाळ बाहेर पडत असतात, मात्र आज पावसाची तुफान हजेरी दिसते। विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून आहे ते हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या दादर चौपाटी परिसरात आहे। सकाळपासूनच या ठिकाणी रिमझिम पाऊस आहे तो सुरू आहे। मुंबईला खरं तर येलो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। मात्र काही वेळानंतर हवामान विभागाकडून ज्या पद्धतीने सध्या रिमझिम पाऊस पडतो त्यामुळे कुठेतरी वेगळा अपडेटेड जे काय हवामान विभागाचा जो अंदाज आहे तो थोड्या वेळातच समोर येईल। मात्र सद्यस्थितीत सध्या मुंबईत रिमझिम पाऊस आहे। दक्षिण मुंबई असेल किंवा इतर सकल भागांमध्ये देखील कालपासूनच जोरदार पाऊस पडला आहे। मात्र सकल भागांमध्ये सद्यस्थिती तरी पाणी साचलेलं नाही आहे। मात्र असेच जर परिस्थिती राहिली तर सकल भागांमध्ये पाणी साचू शकतं। ज्या पद्धतीने 26 मे रोजी पाऊस पडलेला होता त्या दिवशी ज्या पाऊस आहे पाणी आहे ते सकल भागांमध्ये साचलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असेल, बस वाहतूक असेल, सर्वच वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली होती। या ठिकाणी येलो अलर्ट दिल्यामुळे आपण सकाळी या शिवाजी पार्क परिसरात असेल किंवा दादर चौपाटीवर असेल मॉर्निंग वॉकला लोक येत असतात। मात्र ही संख्या देखील आज कमी आहे। सर्वत्र अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगर असेल, ठाणे असेल या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र दुपारनंतर यामध्ये चेंजेस होऊ शकतात। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असू शकते अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। कोकणात रेड अलर्ट दिल्यानंतर या ठिकाणी मुंबईत देखील दुपारनंतर निश्चितच या संदर्भातले अपडेट पुढे देखील घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।